Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विरोधी पक्ष म्हणून आपल्याला पुढेही जोमानं काम करायचे. कुणीही संभ्रमात राहू नका. पक्षवाढीसाठी काम करा. बैठकीत शरद पवारांनी सूचना दिल्या अशी सूत्रांची माहिती. सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यान पवारांचं मोठं विधान. रोहित पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची घेणार भेट. एसआयआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी प्रमुख मागणी. बिहारमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होण्याची भीती. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आणलाय. रस्त्यांची कामं कुंभमेळ्यासाठी करतायत की कमिशनसाठी? संजय राऊतांचा फडणवीसांचं गिरीश महाजनांवर हल्लाबोल. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात. मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारे यांचं संतापजनक विधान. नवीन वाद पेटण्याची शक्यता. आई बहिणींवर बोलणारे मनोज जरांगे अभंग सांगतात का? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. तर नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याला समर्थन नाही असंही स्पष्ट. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही. मनोज जरांगेंचा आरोप. मराठांनी शिंदेंना अजित पवारांना तळहातावर उचललं. मला कोणतंही राजकारण करायचं नाही, जरांगेंचं हे वक्तव्य. अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो. सरकारने डाव टाकल्यास मीही डाव टाकणार. मनोज जरांगेंची ही भूमिका. 29 ऑगस्टला अंतरवालीतून आंदोलनाची दिली हाक. हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरून अभिजित दिपकेंचा 7 दिवसांचा अल्टिमेटम. मराठवाडाभरात कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा. फेरपरीक्षेच्या लेखी आश्वासनानंतर दिपकेंच्या सरकारकडे 4 प्रमुख मागण्या. लिपिक पदाच्या परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी. तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू. उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार. कोर्टाचं हे आश्वासन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.